दशक 5 समास 2 सद्गुरु लक्षण निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. जो विशेष चमत्कार करून दाखवतो त्यालाही गुरु असे संबोधले जाते, पण तो मुक्ती देणारा सद्गुरू नव्हे. काही लोक सभेतील लोक मुग्ध होतील अशा प्रकारे मोहिनी विद्या, चेडे चेटूक, साबरी मंत्र, कौटाली इत्यादी अनेक विद्या, अनेक चमत्कारांचे अद्भुत वर्णन करतात, अथवा औषधी प्रयोग, सोने करण्याची विद्या आणि दृष्टिबंधन यांचे वर्णन करतात, पण ते काही सद्गुरूंचे लक्षण नव्हे. साहित्य, संगीत, गायन, नृत्य, हावभाव करण्यास शिकवणारे, वाद्य वाजवायला शिकवणारे तेही गुरुच. काही लोक भूतबाधा सोडवण्याची विद्या त्याच्या विधी विधानासह शिकवतात, अथवा कोणीतरी पोटभरू विद्या शिकवतात, उपजीवनासाठी त्या जातीचा उद्योग शिकवतात, तेही गुरु म्हणून घेतात, पण ते कोणीही खरे गुरु नव्हेत. वास्तविक आपले आई वडील ही गुरुच आहेत, पण भवनदी पार करवणारे सद्गुरू वेगळेच आहेत. उपनयनाच्या वेळी गायत्री मंत्राचा उपदेश करणारे कुलगुरू होत, पण तेही सद्गुरू नव्हेत, कारण ज्ञान झाल्याशिवाय भव ओलांडता येत नाही. आता सद्गुरू कोण? तर ब्रह्मज्ञानाचा बोध करून अज्ञान अंधकार दूर करणारे आणि जीवाचे व परमात्म्याचे ऐक्य घडवून आणणारे सद्गुरू होत. जीव शिव भावामुळे दोन होऊन देव आणि भक्त भांडत असताना त्यांच्यात पुन्हा प्रेम निर्माण करविणारा सद्गुरूच आहे. प्रपंचरूपी वाघ जीवरूपी गायीवर वार करून तिला दुखापत करीत असलेले पाहून करुणा उत्पन्न होऊन जीवाला त्याच्या तावडीतून सोडवणारे तेच सद्गुरू असे समजावे. अर्थात मायाजालात अडकलेल्या आणि संसार दुःखाने वैतागलेल्या गरीब प्राण्याची जे सुटका करतात तेच सद्गुरू होत. वासनारूपी नदीच्या महापुरामध्ये सापडून बुडत असलेल्या जीवाला आपण स्वतः महापुरात उडी घालून वाचविणारे तेच सद्गुरू असे समजावे. सारांश: ज्ञान देऊन आपण स्वतः पाहिजे म्हणून घालून घेतलेल्या शृंखलारूपी अति कष्टदायक गर्भवासापासून शीघ्रतेने सोडविणारा सद्गुरू स्वामी होय. शब्दांच्या अंतरंगातील अर्थ उलगडून त्याचे निज रहस्य असलेली आत्मवस्तू दाखवणारी आगतिकांची गुरुमाता सद्गुरूच होत. एकदेशी पापी जीवाला सद्गुरू साक्षात ब्रह्मच करून शब्द मात्राने त्याचे संसार क्लेश नाहीशे करतात. ही गुरुमाता वेदांच्या अंतरंगात असणारे रहस्य शोधून काढून ममतेने खाऊ घालणाऱ्या मातेप्रमाणे अत्यंत प्रेममय वाणीने शिष्यांच्या कानामध्ये ज्ञानाचे घास भरवते. जास्त काय सांगू, वेद शास्त्र महात्मा या सर्वांचा एकच अनुभव असून तो ऐकानुभव स्वरूप एकच गुरुदेव आहेत. सद्गुरू शिष्यांच्या शंका संपूर्णपणे जाळून टाकतात, स्वधर्माचे प्रेमाने पालन करतात आणि वेदांना असंमत असणारी कुचेष्टा करीत नाहीत. असे असताना आपल्या मनाप्रमाणे निर्बंधपणे वागणारा गुरु नव्हे, तर तो कुठेतरी भीक मागणारा भिकारी होय. एवढेच नव्हे तर शिष्यांना साधन करायला न लावणार, इंद्रिय दमन न करविणारे गुरु पैशाला 3 मिळाले तरी त्यांचा त्याग करावा. खरा सद्गुरू ज्ञान बोध करून अज्ञानाचा समूळ नाश करणारा, इंद्रिय दमन करून त्याचे प्रतिपादन करणारा असतो. असा एक गुरु सोडून इतर कोणी एक गुरु द्रव्याचे अधीन, तर कोणी शिष्यांचे अंकित होऊन दुराशेमुळे दीन बनतात. शिष्यांना जे आवडते तेच करायला सांगून त्यांचे मन राखणाऱ्या गुरूंच्या गळ्यात पापिष्ट आशा पडते. जास्त काय सांगावे, भिडस्त स्वभावाचे गुरु कनिष्ठाहून कनिष्ठ होत. ते आतल्या गाठीचे असून फसविणारे, द्रव्य लुटणारे, हीन वृत्तींचे आहेत असे समजा. दुष्ट वैद्याप्रमाणे जे नाश करायचे ते संपूर्ण करून शेवटी गळे कापतात, असा सद्गुरू असू नये. भिडेने तसा असेल तर शिष्य देवापासून दुरावतो. अशी भीड बाळगत
ते शिष्याच्या गळ्यात बंधनरूपी काट्याची माळ घालतात. जेथे यथार्थ ब्रह्मज्ञान आणि प्रत्यक्ष कर्माचरणाचे साधन हे दोन्ही असतात, तेथेच आपला मूळ निधी दाखवू शकणारा तो सद्गुरू होय. पण नुसते प्रेमाने कोणते तरी दृश्य दाखवणे आणि कानात मंत्र फुंकणे इतकेच अल्पज्ञान असेल तर त्यांच्यापासून भगवंत लांबच राहतो. असो, शास्त्र प्रतीती, गुरुप्रतीती, आत्मप्रतीती या तिन्ही प्रतीती ज्यांच्याकडून ठसवल्या जातात तेच उत्तम लक्षण असणारे सद्गुरू होत. मुमुक्षुने अत्यंत प्रेमाने त्यांना शरण जावे. अद्वैत निरूपण सांगण्यात अप्रतिम वक्ता असूनही तो विषयामध्ये लोलूप असेल तर अशा गुरुकडून सार्थक होणार नाही. किंवा दुसरे गुरु जसजसा निरूपणाचा विषय निघत राहील तसतसे विनाकारण वायफळ प्रतिपादन करू लागले तर निर्णयात्मक दृढ निश्चय हाती लागणार नाही. ग्रंथातील निरूपणामध्ये आणखी काही गुरूंना सिद्धीचे सामर्थ्य ऐकल्यानंतर दुराशा उत्पन्न होते. अनेक चमत्कार ऐकले की त्यांचे मन चंचल होते. पूर्वीचे ज्ञानी पुरुष आणि वैराग्यशील भक्त हे परमेश्वरा समान होते. त्यांच्यात सिद्धीमुळे प्रचंड सामर्थ्य होते. त्यांच्या सामर्थ्यापुढे आपले ज्ञान केवळ निरर्थकच. अशी त्यांच्यातील सामर्थ्यांची त्यांनी दुराशा बाळगलेली असते. पण खरोखरच दुराशा पूर्णपणे गेली तरच भगवंताची भेट होते. जे दुराशा बाळगतात ते हीन होत. ते शब्दज्ञानी आणि कामिक असतात. कितीतरी ज्ञानी पुरुष अशा कामनेने वेडे होऊन वाया गेले आहेत. ते मूर्ख बिचारे कामना करीतच मरून गेले. असो, कामनेचा लवलेशही नसणारे संत दुर्लभ आहेत. त्यांच्यात मात्र सर्वांपेक्षा वेगळा शाश्वत आत्म्याचा सिद्धांत असतो. हे शाश्वत आत्मधन सर्वांमध्ये असले तरीही देह ममता नाहीशी न झाल्यामुळे त्यांचा ईश्वराप्रती तिकडे जाण्याचा मार्ग चुकतो. बरं, सिद्धी सामर्थ्य प्राप्त झाले आणि त्यामुळे देहाला महत्त्व प्राप्त झाले असे समजूया. पण त्याचा का उपयोग? पुन्हा देहबुद्धी येण्यास संधीच प्राप्त झाली ना. म्हणून शाश्वत सुखाचा त्याग करून समर्थांची इच्छा बाळगणारे मूढ आहेत. कामनेसारखे दुसरे दुःख नाही असे बिचारे प्राणी भगवंताला सोडून कामनेनेच अनेक दुःख भोगतात आणि अधोगती पावतात. देह नाश पावला की सामर्थ्य निघून जाते आणि कामनेमुळे भगवंतही दूर राहतो. सारांश: विषयात निष्काम दृढबुद्धी ठाम असणारेच सद्गुरू तेच संसार पार करू शकतात. सद्गुरूंचे मुख्य लक्षण म्हणजे प्रथम त्यांच्यात शुद्ध ज्ञान असायला हवे. निश्चयाची समाधानरूपी स्वरूप स्थिती असायला हवी. त्याशिवाय प्रबल वैराग्य आणि लोभ मोह इत्यादी रहित उदासीन वृत्ती असावी. स्वधर्मविषयी शुद्ध आचरण असावे. एवढे सर्व असूनही सद्गुरू जेथे असतील तेथे अध्यात्म श्रवण आणि भजन निरूपण चालत असावे आणि परमार्थाचे रहस्य सतत विवरण करीत असावे. जेथे सारासार विचार तेथेच लोकोद्धाराचे काम साधते. सारासार विचारासह नवविधा भक्ती हे पुष्कळ लोकांचा आधार असतो. म्हणून श्रवण इत्यादी 9 प्रकारचे भजनास आणि साधनास जेथे प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे तेथे तेच सद्गुरूंचे लक्षण होय असे श्रोत्यांनी समजावे. अंतरंगात शुद्ध ब्रह्मज्ञान आणि वर बाहेर निष्ठापूर्वक भजन चालवणाऱ्या सद्गुरूजवळ अनेक भक्त विश्रांती पावतात. त्या उलट उपासनेचा आधार नसलेला परमार्थ बिनबुडाचा होय आणि कर्म नसेल तर परमार्थात अनाचाराचा शिरकाव होऊन लोक भ्रष्ट होतात. असो,
सारांश: सद्गुरूंच्या जवळ ज्ञान, वैराग्य, भजन, स्वधर्माचे कर्माचरण आणि साधन, कीर्तन, निरूपण, श्रवण, मनन, नीती, न्याय, मर्यादा हे सर्व असायलाच हवे. यातील एक जरी लक्षण कमी असेल तरी हे ते विपरीत दिसते. म्हणून सद्गुरूंना ही सर्व लक्षणं शोभून दिसतात. सद्गुरू अनेक लोकांचे रक्षण करते असून ते सर्वांच्या उद्धाराची चिंता त्यांना असते. त्यासाठीच समर्थ सद्गुरूंजवळ साधनांची विपुलता असते. साधन नसलेला परमार्थ क्वचित ऊर्जित झाल्यासारखा वाटत असला तरीही लगेचच भ्रष्ट होतो. म्हणून दूरदृष्टी असणारे महात्मा साधनांचे रक्षण करतात. नीती उपासनांचा त्याग करणारे भ्रष्ट झालेल्या भक्तासारखे दिसतात. जळो त्यांचे गुरुत्व, त्यांना कोण विचारतो. सारांश: जेथे कर्म उपासनाचा अभाव आहे तेथे तोच आडमार्गास कारणीभूत होतो. त्या अनाचरणांचा समुदाय पाहून प्रापंचिक लोक हसतात. कनिष्ठ जातीचा गुरु हेही विपरीतच. तो ब्रह्मसभेपासून दूर लपून बसतो. ब्राह्मण वृंदापुढे त्याचे तीर्थ प्राशन करता येत नाही. प्रसादही ग्रहण करता येत नाही. समजा तीर्थप्रसाद घेतला तरी प्रायश्चित घ्यावे लागते. तीर्थप्रसादाचा त्याग केला तर नीचत्व दिसून येते, कारण त्या योगे गुरुभक्तीला व्यत्यय येतो. सारांश: गुरूंचे श्रेष्ठत्व जपायला गेलो तर ब्राह्मणांना राग येतो आणि ब्राह्मण धर्माचे रक्षण करायला गेलो तर गुरु क्षोभ होतो. अशा उभय संकटात सापडून पश्चाताप करण्याची वेळ येते. म्हणून कनिष्ठ जातीला गुरुत्व संभवत नाही. असे असतानाही अत्यंत प्रेम निर्माण झाले तर आपण एकटेच भ्रष्ट व्हावे, इतरांना भ्रष्ट करू नये. आता हा सर्व विचार राहू दे. आपल्या जातीचा गुरु असावा, तो नसेल तर भ्रष्टाकार होतो यात शंकाच नाही. जितके श्रेष्ठ गुण आहेत ती सर्व सद्गुरूंची लक्षणं आहे असे समजा. ही स्वतः सिद्ध असली तरीही अनेक गुरूंच्या मधून सद्गुरू ओळखणे शक्य होण्यासाठी आणखी लक्षणं सांगत आहोत. लोक म्हणतात त्याप्रमाणे एक नुसताच गुरु, एक मंत्र गुरु, एक यंत्र गुरु, एक तंत्र गुरु, एक वस्ताद गुरु, एक राजगुरु, एक कुलगुरु, एक मांडलेला गुरु, एक विद्या गुरु, एक कुविद्या गुरु, एक सद्गुरु वेशातील असद्गुरु, एक दंड करणारे जाती गुरु, एक माता गुरु, एक पिता गुरु, एक राजा गुरु, एक देव गुरु आणि एक सर्व कला प्रवीण जगद्गुरु असे 17 गुरु झाले. याशिवाय अजून कितीतरी गुरु आहेत, त्याविषयी सांगतो तेही ऐका. एक स्वप्नातील गुरु, एक दीक्षा गुरु, काही जण प्रतिमा गुरु असेही म्हणतात आणि एक आपणच आपल्याला गुरु मानतात. जितक्या जाती तितके उद्योग धंदा शिकवणारे त्यांना गुरुच वाटतात. असे पाहिले तर हा हिशेब वाढतच जाईल. असो, अशा तऱ्हेने अनेक अभिप्रायाप्रमाणे कितीतरी गुरु आहेत, तरीही मोक्ष देणारे सद्गुरू वेगळेच आहेत. सत्य ज्ञानाचे सर्व सद्गुण आणि विशेषतः दयालुत्व हेच सद्गुरूंचे लक्षण आहे असे श्रोत्यांनी समजावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पंचम दशके सद्गुरु लक्षण निरूपणं नाम द्वितीयः समासः.